आम्ही सारे खवई. नमस्कार. आम्ही सारे खवायच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काही दिवसापूर्वी काय झालं माहिती का, मी एका मित्राकडे गेलो होतो. तो मला मेडिटेशन आपल्याला अतिशय उपयोगी पडतो बरं का, प्रशांत माइंड वेल. ठीक आहे, तो उपयोगी पडतो म्हणजे लगेच मला जायलाच पाहिजे ना, त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. मग त्याचा जो मित्र होता जो मेडिटेशन शिकवतो त्याच्याकडे मी गेलो. त्या मित्राने जे नावालाच मित्र होता तो अतिशय असं धीरगंभीर व्यक्तिमत्व होतं. हां, चांगला 6-6.5 फूट उंच पुरा आणि गोरा गोरा पान, केस उलटे वळवलेले, मस्त अशी पांढरी दाढी. आणि त्याने मी म्हटलं असं असं मी ह्यांच्याकडून आलं आणि मला मेडिटेशन शिकायचं आहे. तर त्यांनी मला वरपासून खालपर्यंत बघितलं आणि जवळजवळ डोळ्यात त्यांचा अविश्वास होता की ह्याला आयुष्यात मेडिटेशन वगैरे जमणार नाही. ते म्हणाले कठीण आहे. कठीण आहे म्हटल्यावर आपल्या चॅलेंजला काही आपला डोका जातो है ना. मी त्याला सांगितलं नाही भाऊ, आपल्याला मेडिटेशन शिकायचं म्हणजे शिकायचं आहे. तेव्हा ठीक आहे, एक पहिला लेसन म्हणून तुम्हाला 10 मिनिटं तिथे बसून दाखवा. म्हटलं बसतो, बसायला काय प्रॉब्लेम बसू. ते म्हणाले तर डोळे मीट आणि काहीही बोलायचं नाही, काहीही विचार करायचा नाही, शांतपणे 10 मिनिटं डोळे मिटून बसून राहायचं. नुसतं विचार करणं सोडून मला फक्त बसून दाखवतो. म्हटलं ठीक आहे, आता चॅलेंज घेतलं तर बसायला पाहिजे. 10 मिनिटं मस्तपैकी असं बसून राहिलो. मी 10 मिनिटं बसणार नाही, तुम्हाला दाखवतोय कसा बसलो मी. ते 10 मिनिटानंतर डोळे उघडले आणि म्हटलं झालं 10 मिनिटं झाली. येस, इट्स 10 मिनिट्स. हो हा, कमाल आहे यार, कमाल आहे. म्हणजे मला विश्वासच नव्हता तुम्ही 10 मिनिटं बसू शकाल म्हणून. कसं काय जमवलं, जमवायचं काय म्हटलं. 10 मिनिटं डोळे मिटलं, माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळे खाद्यपदार्थ यायला लागले आणि आय वॉज एन्जॉय. आणि भेळपुरी अशी गेली, पाणीपुरी अशी गेली, वडापाव असा गेला, समोसा असा गेला, वरण भात असा गेला, पुरणपोळी. असे 10 मिनिटं माझी अशी चेन चालली होती. त्यामुळे 10 मिनिटं काय, तुम्ही सांगितलं तर 10 तास बसू शकतो. आपल्याकडे एवढे इथे या हॉट सीटवर बसून ना वेगवेगळे पदार्थ माझ्या डोक्यात येत आहेत. आज सुद्धा असे 2 वेगळे पदार्थ आपल्याला मी दाखवणार आहे याच हॉट सीटवर बसून. त्यामुळे मेडिटेशन वगैरे करायच्या भानगडीत पडू नका, कळलं का. करा, करण्याबद्दल काय वाईट, चांगलं असतं ते, पण म्हणजे बघा टेन्शन घेऊ नका. पण आजचे 2 पदार्थ कुठले आहेत ते आता आपण बघूया. नमस्कार, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार. काय तुझं नाव मला सांग. माझं नाव योजना कदम. बर, आणि काय करतेस तू. मी फास्ट फूड इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे, रेस्टॉरंट मध्ये. तुला काय वाटतं ग, फास्ट फूड तब्येतीला चांगलं का वाईट. आता तू तिथेच काम करते म्हणून विचारतो. असं रोज रोज खाणं अनहेल्दी आहे. कधीतरी खाल्लं तर चालते, कधीतरी ठीक आहे. रोज दात घातल्यासारखं उठून तुम्ही फास्ट फूड खाऊ नका असं स्वतः योजनाचंच म्हणणं आहे. ओके, बरं, फास्ट फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं हे पहिल्यापासून स्वप्न होतं का तुला. तुला आवड निर्माण झाली शाळेनंतर. कॉलेज कुठलं तुझं. कॉलेज पाटकर कॉलेज. पाटकर कॉलेज. आणि मग पाटकर कॉलेजमधून काय केलेस आणि तू या इंडस्ट्रीत आलीस. ग्रॅज्युएशन नंतर मग मी क्राफ्ट कोर्स केला अथर्व कॉलेजमधून. 1 इयरचा डिप्लोमा कोर्स केला तिकडनं. बर. हा, मग नंतर ट्रेनिंग वगैरे करून मग आता सध्या मी फास्ट फूड रेस्टॉरंट मध्ये जॉब आहे. तर घरच्या मंडळींचं काय म्हणणं आहे याच्यावर. घरच्या मंडळींचा म्हणजे त्यांचा सपोर्ट होताच पहिल्यापासून की हा कर म्हणून जॉब वगैरे. आणि इंडस्ट्रीमध्ये स्वतःच काहीतरी करण्याचे माझे आहेत, त्यांचा सपोर्ट आहे. ओके, घरी कोण कोण आहे ते विचारायचं राहिलं. घरी माझे मम्मी आहे, पप्पा आहेत, माझा भाऊ आहे लहान आणि बहिणी आहेत 2. आता तुला स्वतःला, आता तुम्ही 3 बहिणी, 1 भाऊ आणि मम्मी पप्पा, 5 जण तुम्ही घरात आहात बरोबर. तर घरात व्हरायटी असेल नाही खाण्याची. हा, म्हणजे कसं आहे की बहिणींना हे सगळं आवडतं, पिझ्झा वगैरे. भावाला खूप आवड आहे खाण्यापिण्याची, की दीदीने काय केलं, हा काय करते, किचन मध्ये येऊन समोर येऊन थांबणार, काय करते बघत बसणार वगैरे. पप्पांना फक्त मालवणी जेवणच आवडतं. मालवणी जे काय असेल ते मालवणी पद्धतीतच बनलं पाहिजे, मसाले सगळे तेच पाहिजे. म्हणजे आता तुला दोन्ही सर्व पद्धतीचे प्रकार बनवता येतात बरोबर आहे. म्हणजे आता उद्या समजा लग्न ठरलं तर तू एकदम तयार असेल. तू म्हण कुठल्या पद्धतीचं जेवण पाहिजे, आय एम रेडी टू डू इट बरोबर. पण तेच आज आम्हाला बघायचंय. तर आज तू काय काय बनव, आज किती पदार्थ बनवणार. 2. आज मी 2 पदार्थ बनवणार. आपण जाऊया किचन कडे. आमच्या खव्याने तू काय दाखवणार आहेस आज. आज मी 2 पदार्थ दाखवणार आहे. एक आहे साबुदाणा कबाब. साबुदाणा कबाब. हा, बरं. आणि दुसरे आहे ट्राय कलर गुलाबजामुन. ट्राय कलर गुलाबजामुन. ओके, आपण पहिल्यांदा काय बघतोय. आपण पहिले बनवणार आहे साबुदाणे कबाब. साबुदाणे कबाब. वेज साबुदाणे कबाब. हे कुठे शिकलीस तू. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. हाय, क्या बात आहे. थँक्यू. आणि कधी बनवली, कधी.
बनवली म्हणजे माझं कॉलेजचं एक कॉम्पिटिशन होतं, त्यासाठी मी प्रिपेअर केलेलं, म्हणजे फिंगर फूड कॉम्पिटिशन होतं ओके. आणि त्यामध्ये मी ही बनवली आणि बाहेरून शेफ वगैरे आलेले, त्यांना खूप आवडली ती डिश बरं. आणि मला त्यामध्ये फर्स्ट प्राइज भेटलेला. क्या बात आहे, फर्स्ट क्लास. मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे आहे साबुदाणे क्रश केलेले, भिजवून घेतलेले आहेत. हे आहे चीज, प्रोसेस चीज आहे. उकडून स्मॅश केलेले बटाटे आहेत आणि हे स्मॉल डाईस केलेले बारीक कापलेले गाजर आहेत. हे मोझरेला चीज आहे. कॉर्नफ्लावर, पोहे भिजवलेले, चॉप केलेले मटार, गार्लिक, हे अद्रक, आलं आहे चॉप केलेला, हे फ्राय केलेले ऑनियन आहेत. फ्राय आपण जस्ट ट्रान्सफरेट करून घ्यायचे, जास्त फ्राय करायचे नाही. ही चॉप केलेली कोथिंबीर आहे. धणे पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, मिरची, चाट मसाला, लाल मिरची पावडर आणि सॉल्ट. ओके, ठीक आहे, हे कळलं. हे मला कळलं. म्हणजे आधी तू हे साबुदाणा भिजवून ठेवला आदल्या रात्री? नाही, ते पहिलं बारीक केले मिक्सरला लावून आणि मग ते भिजवून ठेवायचे आदल्या. आणि हे पटकन भिजवण्यासाठी, म्हणजे जर का आपण बारीक करून ते पाण्यामध्ये भिजवले ते पटकन भिजतात पण. ओके, हे नवीन आहे. ते पहिल्यांदा आहे तसंच मिक्सरला लावायचे, अर्धे बारीक करून घ्यायचे आणि मग पाण्यात घालायचे. पाण्यात घालायचे. ओके, ठीक आहे. हे पटकन भिजले. आमचं तेल सुद्धा कडकडीत तापलेलं आहे. आता योजना काय करायचं मला सांग. पण पहिलं बाउल घ्यायचं आहे. ओके, आमच्याकडे व्हरायटी आहे. हा का? हा घे. मोठा घेऊया. ओके, मग आपण यामध्ये आता साबुदाणे घ्यायचे थोडेसे. ओके, आणि त्यामध्ये आपण मग हा उकडून स्मॅश केलेला बटाटा टाकायचा. मग त्यामध्ये आपण पोहे टाकायचे. पोह्यासाठी त्याला असं क्रिस्पीपणा पण येतो आणि पोह्याची भाताची चव पण छान लागते. मग ह्याच्यात भाज्या टाकायच्या आहेत. गाजरामुळे याला एक छान असा कलर येतो, ऑरेंज आणि प्लस ग्रीन असा टाकला की. मटार टाकायचे. आलं नेहमी कमी टाकायचं. गार्लिक आणि आल्यापेक्षा गार्लिकची क्वांटिटी जरा जास्त असली पाहिजे. का असं का? कारण की आल्याला असं तिखट असा फ्लेवर असतो आणि कडवट तिखट फ्लेवर. अजून काय टाकायचं? यामध्ये आता मसाले आपण टाकणार आहे सगळे. चिली टाकायची थोडी जास्त घाल. हे फ्राय केलेले ऑनियन आहेत. मसाले घालू? हा, किती? अर्धा चमच थोडंसं धणे पावडर आणि जिरे पावडर. मसाला थोडा त्यापेक्षा पण कमी. हा बस. हे काय म्हणायचं? हा चाट मसाला आहे. किती घालू? हा, तो थोडा जास्त टाकला तरी चालेल, चटपटीतपणा येईल का बघ. आणि हे मसाला तुम्हाला तिखट आवडतं, तुम्हाला पाहिजे तसं टाका. बरं, हे तिखट असेल का? काश्मीरी चिली पावडर आहे, त्याने कलर पण चांगला येतो आणि तेवढी तिखट पण नसते, योग्य असते. कलर झालं सगळं घालून. हे घालायचं राहिलं फक्त. हा, कॉर्नफ्लोअर आपण बाइंडिंग साठी टाकणार आहोत सगळ्यात शेवटी. हे 3 गोष्टी राहिल्या. मोझरेला, ते स्टफिंग साठी नंतर आपण वापरणार आहोत. काय गोंधळ नको व्हायला ना डोक्यात. हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मग ते प्रेस करून गोळे बनवून बघायचं की त्यांचं बाइंडिंग होतंय की नाही. आणि नाही होत असेल तर आपण कॉर्नफ्लोअर ऍड करायचं त्यामध्ये. घालू का? यामध्ये थोडं घालायचं. आता आपल्याला गोळे करायचे. हे असे गोळे करायचे सिलेंड्रिकल साईज मध्ये. म्हणजे युजली आपण कबाब आपण खातो, शीख कबाब वगैरे असतात, जसं फील यायला पाहिजे आपण नॉनव्हेज खातो. हा, ओके. प्रोसेस आणि मोझरेला चीज आहे त्याचं मिश्रण. त्याच्यामध्ये चिली टाकून आपण त्याचं स्टफिंग करणार आहोत. अच्छा, ते स्टफिंग तयार करायचं ना. आता आपल्याला काय काय घालू? प्रोसेस चीज घ्यायचं थोडं आणि मोझरेला चीज, आणि त्यात आपण थोडी चिली टाकणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा खाऊ कबाब आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट अशी चिली. एक असतं ते मीठ आपण सांभाळून टाकायचं, कारण की चीज असतं ते सॉल्टी असतं. त्यामुळे जर का ह्याच्यामध्ये पण मीठ जास्त आणि ह्यामध्ये पण मीठ जास्त झालं ते खारट होऊ शकतं. हे आपण गोळे बनवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण चीज स्टफ करायचं. मेक शुअर की हे चांगलं स्टफ योग्य प्रकारे झालं पाहिजे, नाहीतर आपण जेव्हा तळू तेव्हा ऑब्व्हियसली चीज वितळणार आणि मग ते बाहेर येण्याची भीती असते. आपण आता 2 तयार झाले ते टाकून घेऊया. तुम्हाला काय वाटतं? बाद झालं 2. मला 2 चिकन झाले. गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे त्यांना. आणि हे कशा बरोबर खायचं?
हे पण टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकतो. पुदिनाची चटणी आहे, इंडियन चटणीज आहेत त्याच्याबरोबर खाऊ शकतो आपण. प्लस शेजवान चटणी घ्यायची, त्यामध्ये थोडं टोमॅटो केचप टाकायचं, असं स्पायसी टँगी फ्लेवर असा येतो, त्यामध्ये पण उत्कृष्ट लागतात. आणि आपलं गोड दही, दॅट इज द बेस्ट. बघू दे कसं दिसतं ते. तयार झालेलं आहे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. साबुदाणा कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिक्सर मध्ये बारीक करून भिजवलेले क्रश साबुदाणे, प्रोसेस चीज, उकडून स्मॅश केलेला बटाटा, बारीक कापलेलं गाजर, मोझरेला चीज, कॉर्नफ्लॉवर, भिजवलेले पोहे, चॉप केलेले मटार, लसूण, चॉप केलेलं आलं, फ्राय केलेला कांदा, चॉप केलेली कोथिंबीर, धणे पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ. कृती: एका मोठ्या बाउलमध्ये क्रश केलेले साबुदाणे, उकडून स्मॅश केलेला बटाटा, भिजवलेले पोहे, गाजर, मटार, आलं, लसूण, हिरवी मिरची, फ्राय केलेला कांदा, अर्धा चमचा धणे पावडर, जिरा पावडर, थोडासा चाट मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. त्यात थोडा कॉर्नफ्लॉवर घालावा. दुसऱ्या बाउलमध्ये प्रोसेस चीज, मोझरेला चीज आणि हिरवी मिरची घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. नंतर साबुदाण्याच्या मिश्रणाचे गोळे करून त्यात चीज स्टफ करावं आणि हे गोळे गरम तेलात सोडावे आणि गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून डिश सर्व्ह करावी. आम्ही